शब्दांच्या प्रवासाला संगीताची जोड. नवी मुंबईच्या जोडप्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भरारी. 604 गाणी, चोपदार दाम्पत्याने रचला नवा इतिहास. नवी मुंबई. साहित्याची आवड आणि संगीताची ओढ असेल तर माणूस काय साध्य करू शकतो याचे उत्तम उदाहरण नवी मुंबईतील प्रमोद रामचंद्र चोपदार आणि सौ वर्षा प्रमोद चोपदार, शिक्षिका, या दाम्पत्याने जगासमोर ठेवले आहे. तब्बल 604 रचित कवितांना चाली लावून, संगीतबद्ध करून, त्या गाऊन यूट्यूबवर अपलोड करून या जोडप्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव कोरले आहे. एक जिद्द. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या कवितेचा अभ्यास करणे सोयीचे व्हावे. सर्व शिक्षकांना कविता दृकश्राव्य पद्धतीने शिकवता यावी. अध्ययन अध्यापना करताना सहजता यावी, यासाठी सौ वर्षा प्रमोद चोपदार यांनी एक वेगळी संकल्पना मांडली. त्यांना मोलाची साथ प्रमोद चोपदार यांची मिळाली. यांनी 7 एप्रिल 2023 पासून रचित कवितेला स्वतंत्र चाली लावून स्वतः गायल्या आणि संगीतबद्ध केल्या. मराठी आणि हिंदी भाषेतील या 604 कविता त्यांनी झाली गाणी कवितांची या यूट्यूब चॅनलवर अपलोड केल्या. साधारण 2.5 वर्षांच्या या प्रवासात त्यांनी एकही दिवस आपली ही कला साधना खंडित होऊ दिली नाही. प्रमोदजींच्या या यशात त्यांच्या पत्नी सौ वर्षा चोपदार यांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. तंत्रज्ञानाची जोड आणि चॅनलचे व्यवस्थापन वर्षाजींनी अत्यंत चोखपणे सांभाळले. पतीच्या प्रतिभेला जगासमोर आणण्यासाठी त्यांनी निर्मिती, तांत्रिक बाजू आणि प्रसिद्धीची धुरा वाहिली. ही संकल्पना वर्षाजींची होती. एका कलाकाराच्या मागे त्याचे कुटुंबाचा पाठिंबा असेल तर असे जागतिक विक्रम घडतात, हेच यातून सिद्ध झाले आहे. साहित्य, शिक्षण आणि संगीत वर्तुळात कौतुक करण्यात येत आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी या विक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. आजच्या धावपळीच्या युगात जिथे लोक साहित्यापासून दूर जात आहेत, तिथे एकाच व्यक्तीने 604 कविता संगीतबद्ध करून प्रदर्शित करणे ही बाब अचंबित करणारी आहे. नवी मुंबईतील या कवयित्री गायक जोडीवर सध्या सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कविता ही माझ्यासाठी केवळ छंद नसून ते माझे जीवन आहे. वर्षाच्या साथीमुळेच मी इतक्या मोठ्या संख्येने कविता रसिकांपर्यंत पोहोचू शकलो. हा विक्रम आमच्या दोघांच्या कष्टाचे फळ आहे. प्रमोद रामचंद्र चोपदार, विक्रमवीर.